अमरावतीची राजकीय परिस्थिती जी आहे सगळी विचित्र झालेली आहे. कारण का अमरावतीवाले लोक आहेत त्यांचा असा एक प्रघात झालेला आहे की जे बाहेरचे उमेदवार आहेत आम्ही त्यांना निवडून देतो. या अगोदर आम्ही अडसूळला निवडून दिलं आणि अडसूळला कंटाळून आम्ही या जातचोर खासदाराला निवडून दिलं. आणि जातचोर खासदारानं जर काय केले याचं जर सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहायचं असेल तर जी चौरेनगर आहे, चौरेनगरला लागून 17-18 घरं झोपडपट्टीचे त्या याच्यामध्ये बसलेले आहेत, सूतगिरणीच्या याच्यामध्ये. तिथे आज इलेक्ट्रिक नाही आहे. तो रवी राणाचा मतदारसंघ आहे. रवी राणाचा मतदारसंघ असून त्याचीच बायको आज खासदार आहे, परंतु तिथे इलेक्ट्रिक नाही आहे. जर तिच्या घराच्या बाजूनं ती जर इलेक्ट्रिक लावू शकत नाही तर ती मेळघाटामध्ये जे काही कुपोषण होत आहे आदिवासींचं, ती फक्त होळीला जाऊन तिथे डान्स करते, परंतु डान्स केल्यानं उपोषण संपणार नाही आहे. तर तिथले जे काही आदिवासी लोक आहेत त्यांच्यावर येणारा जो काही बजेट आहे तो बजेट फक्त कागदावर खर्च केला जाते, परंतु ज्या काही मूलभूत सुविधा आहे त्या मूलभूत सुविधा तिथल्या आदिवासींना मिळत नाही. उलट पक्षी जे कमिशनचं काम आहे हे कमिशन खोराचं काम इथले राजकीय दलाल करतात आणि त्यामुळे अमरावतीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आज या राणाच्या विरोधात आहे आणि ती राणा 100% यावेळी हारणार आहे. आणि ती एवढी हुशार झालेली आहे की ती सध्या म्हणते का मोदीची हवा नाही, ती मोदीची हवा नाही अशी बोलत आहे. आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही ग्रासरूट लेवलचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा तिच्या विरोधात आहेत. म्हणजे ती मोदीची पण नाही आणि ती अमरावतीच्या जनतेची पण नाही. तिला यानंतर डान्स करण्यासाठी तिथेच जावं लागणार आहे जिथून ती आलेली आहे. मला सांगा की नवनीत राणा म्हणतात की मोदींची हवा नाही आहे. मग जर मोदींची हवा नसती तर तिकिटासाठी इतका प्रयत्न केला गेला असता का त्यांच्याकडून? हा प्रश्न तर तिनं स्वतःला विचारायला पाहिजे का मोदीची हवा नसताना ती अमित शहाच्या घरी कशासाठी जात होती. हा प्रश्न तुम्ही तिला विचारायला पाहिजे. अमरावतीकरांना हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नाही. मला सांगा की आपल्या अमरावती शहराचा मुख्य कुठला विकास राहिलेला आहे? अमरावती शहराचा कोणता विकास झालेला हे सांगा. आज तुम्ही जे म्हणता का कुठला राहिलेला आहे, इरविन दवाखान्यामध्ये ICUचे 6 बेड आहेत. आज अमरावती जिल्ह्याची जी मतदारसंघाची लोकसंख्या आहे 24 लाख आहे. 24 लाखामध्ये जर ICUचे बेड जर 6 असतील तर तिथे कोण जाऊन उपचार घेऊ शकेल? हा बेसिक प्रश्न आहे. इथे ज्या काही शासकीय यंत्रणा आहे त्या कमकुवत होत आहे. रेल्वे स्टेशनचं जर उदाहरण पाहिलं तर रेल्वे स्टेशनची जागा नवनीत राणानं पार्टनरशिपमध्ये विकत घेतलेली आहे. ही सर्वसामान्य तुमची आणि आमची जागा आहे आणि आमच्या कष्टातून असलेली जागा ती जर तिच्या खिशात घालत असेल तर अमरावतीचा विकास कसा? हा विकास फक्त नवनीत राणाचा झाला आहे. 600 कोटीची प्रॉपर्टी तिची झाली आहे. आमचं 60 रुपयाचं इन्कम वाढलेलं नाही आहे. तर मला सांगा की भाजपाने जर नवनीत राणा यांना उमेदवारी दिली नसती, कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला दिली असती तर काय त्या उमेदवाराचा विचार केला गेला असता? भाजपाने जर दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी दिली असती तर देशाचा जो काही राजकीय विचार आहे तर आमच्या खात्यामध्ये 15 लाख आलेले आहेत आणि इन्कम टॅक्सचे लोकही आमच्या मागं लागलेले आहेत. आता मोदी साहेबांना सांगितलं 15 लाख तुमच्या खात्यात देतो, 15 आणि 15 30 लाख आमच्या खात्यात आलेले आहेत आणि इन्कम टॅक्सचे लोक आमच्या मागं लागलेले आहेत. त्याच्यामुळे देशामध्ये इथे कोणताही भाजपाचा उमेदवार असता तर आमच्या मागं ज्या काही लागलेल्या या समस्याने 30 लाख कसे खर्च करावं हे आम्हाला लक्षात येत नाही, म्हणून आम्ही त्यांना मतदानच केलं नसतं. बरं, मग आता या निवडणुकीमध्ये तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण राहील? नाही, आमच्या पसंतीचा तर एकही उमेदवार नाही, परंतु दगडापेक्षा वीट मऊ म्हणून जो नवनीत राणाला पाडेल त्याच्या मागं अमरावतीची जनता आहे. कारण का नवनीत राणाची जी काही बंडखोरी आणि ज्या पद्धतीचं त्यांचं वागणं आहे ते मोदीला जुमानत नाही. ते बावनकुळेला म्हणतात की नवरा बायकोच्या मधात पळाव नाही. आता उद्या जर तिच्या घरी गेलं तर म्हणा नवरा बायकोच्या मधात तुम्ही कशाला आले तर जनता कशाला जाणार आहे आणि त्यांना कशाला पाठवणार आहे?